नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा वर्ग, त्यातला मॅथमॅटिक्स 1 मधला पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर त्यातला आपण बघत आहोत प्रॉब्लेम सेट 1. प्रॅक्टिस सेट 1.5 पर्यंत आपलं झालेलं आहे आणि प्रॉब्लेम सेट 1 मधला आपला पहिले 3 प्रश्न झालेले आहेत. तर आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. तर बघा, त्या जुन्या व्हिडिओचे लिंक तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून जुने व्हिडिओसुद्धा बघू शकता. आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चौथा प्रश्न आहे बघा. चौथ्या प्रश्नातला पहिला प्रश्न की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. खाली डिटर्मिनंट दिलेत आणि त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी करायची? साधं सोपं आहे. तर डिटर्मिनंट दिला असेल तर आपण काय करतो, धरून चला हा डिटर्मिनंट दिला आहे 4 3 2 7. तर आपण 4 इथं 7ला मल्टिप्लाय करतो. 4 × 7 मायनस 3 2ला मल्टिप्लाय करतो. 3 × 2. मग काय झालं? 4 7 28 वजा 3 2 6. 28 मधून 6 गेले 22. आपल्या डिटर्मिनंटचं उत्तर आलं 22. या डिटर्मिनंटचं उत्तर बघूया काय येते. 5 × 1 पहिल्यांदा करायचं, मायनस -2 × -3 करायचं. -2 × -3. बघा 5 1 5 मायनस -2 × -3. 3 2 6 आणि दोन्ही मायनस मायनस आहे म्हटल्यावर काय होणार? प्लस. 3 2 6. मग हे 6 पॉझिटिव्ह राहणार. आणि काय होणार बघा, 5 वजा 6 काय झाले? -1 -1. तसंच पुढं बघा, 3 -1 1 4 चं काय होतं? 3 × 4 करायचं आपल्याला आणि -1 × -1 करायचं. 3 × 4 वजा 3 × 4 वजा -1 × 1. 3 चौक 12 मायनस 1 × 1 1. फक्त 1 इथं मायनस आहे म्हटल्यावर -1 आन्सर येणार याचं. मग काय येणार? 12 मायनस मायनस काय झाले? +1 = 13. आन्सर काय आलं आपलं? 13 13 उत्तर आलं. बघा, लिहून घ्या. सोपंच आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तोपर्यंत पुढचा प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथडनं सॉल्व करायचे. तर पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घेऊया. 6x - 3y = -10. आणि दुसरं इक्वेशन आहे 3x + 5y - 8 = 0. आता पहिलं इक्वेशन आपण हे कसं लिहून घ्यायचं आपण, तर ax + by = c अशा स्वरूपात लिहून घ्यायचं असतं इक्वेशन क्रॅमर्स मेथडमध्ये. पहिलं इक्वेशन तसंच आहे, दुसरं इक्वेशन तसं नाही आहे, म्हणून दुसरं इक्वेशन आधी तसं लिहून घेऊया. ax + by = c च्या स्वरूपात. 3x + 5y = -8 पलीकडे गेलं की +8 झालं. या स्वरूपात लिहून घेतलं. आता आपण काय करायचं, a b आणि c च्या व्हॅल्यू काढायच्या. पहिल्याच्यातली ही a1 ची व्हॅल्यू झाली 6, ही झाली b1 ची व्हॅल्यू झाली -3 आणि ही c1 ची व्हॅल्यू झाली -10. इथं पण बघा, ही a1 ची a2 ची व्हॅल्यू आहे, ही b2 ची व्हॅल्यू आहे आणि ही c2 ची व्हॅल्यू आहे. आता याच्यावरून कसं करायचं, तर डिटर्मिनंट आपण ड्रॉ करायचा असतो. पहिल्यांदा मी खोडतो आणि बघा, डिटर्मिनंट ड्रॉ करायचा. डिटर्मिनंट कसा करायचा, तर डिटर्मिनंट पहिल्यांदा डी ची व्हॅल्यू काढायची. डी ची व्हॅल्यू असते a1 b1 a2 b2. मग कशी व्हॅल्यू काढायची, तर a1 काय आहे? a1 बघा 6 आहे आणि a2 काय आहे? b1 काय? -3 आहे. a2 काय आहे? 3 आहे कोइफिशियंट आणि b2 काय आहे? 5 कोइफिशियंट आहे. मग बघा, मग अशी जसं सॉल्व केला डिटर्मिनंट, तसंच यावेळेस पण सॉल्व करायचा. 6 × 5 वजा -3 × 3. मग काय झालं? 6 पंचा 30 मायनस 3 त्रिक 9, फक्त -9 येणार इथं. आणि आपण लिहून घ्या, देअरफॉर डिटर्मिनंट d = 30 मायनस मायनस होणार +9 = 39.
आता dx व्हॅल्यू काढायची. dx व्हॅल्यू काय असते? c1 b1 c2 b2. मग काय झालं? c1 काय झालं? -10, b1 झालं -3, c2 झालं 8, b2 झालं 5. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. -10 × 5 -3 × 8 काय झालं बघा? 10 × 5 = 50, -50 -3 8 24 -24 8 3 24. मग काय झालं? dx बरोबर काय झालं बघा? तर -50 मायनस झालं +24. इथं किती होणार? 26. फक्त -26 असा आन्सर येईल. आता dy ची व्हॅल्यू काढायची. dy ची व्हॅल्यू काय आहे? तर a1 c1 a2 c2 अशी व्हॅल्यू आहे dy ची. तर a1 ची व्हॅल्यू किती आहे? 6, c1 ची व्हॅल्यू आहे -10, a2 ची व्हॅल्यू आहे 3, c2 ची व्हॅल्यू आहे 8. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 × 8 -10 × 3 काय झालं? 6 8 48 मायनस काय होणार? 10 3 30 -30 असं येणार. मग dy इज इक्वल टू काय होणार? 48 मायनस प्लस 30 म्हणजे झाले 78. आता आपण काढायच्या एक्स वायच्या व्हॅल्यू. एक्स वायच्या व्हॅल्यू आपण कशा काढायच्या? तर ना देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय असतं? dx/d असतं. आणि वायची व्हॅल्यू काय असते? y इज इक्वल टू dy/d असतं. मग dx ची व्हॅल्यू काय आहे? 39 नाही, 39 नाही आहे काय? dx ची व्हॅल्यू आहे -26, d ची व्हॅल्यू आहे 39. -26 आणि याची व्हॅल्यू आहे 39. x ची व्हॅल्यू काय झाली? 13 3 39, 13 2 26 -2/3 ही झाली x ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू कशी होईल? 78 मायनस आहे का प्लस आहे? एकदा फक्त बघून घेऊया आपण. 78 प्लस आहे काही ना, पॉझिटिव्ह 78/39. मग 13 3 39, 13 78 आणि पुन्हा 3 1 3 3 2 6 म्हणजे काय येणार? 2/1 म्हणजेच याची व्हॅल्यू काय येणार? 2. मग देअरफॉर सोल्युशन इज काय होणार? xy इज इक्वल टू -2/3 and 2. हे आपलं झालं सोल्युशन झालं. तर बघा आपण कसं केलं. पहिल्यापासून डिटर्मिनंट तयार केला आणि डिटर्मिनंट कसा काढला आपण? या पद्धतीने काढला. d ची व्हॅल्यू a1 b1 a2 b2, dx ची व्हॅल्यू c1 b1 c2 b2 आणि dy ची व्हॅल्यू a1 c1 a2 c2. मग त्यानुसार डिटर्मिनंट तयार केले आणि मग पुन्हा x आणि y ची व्हॅल्यू अशी काढली. लिहून घ्या आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा. 4m - 2n इज इक्वल टू -4. आता यात आधी इक्वेशन लिहून घेऊया. दुसरं इक्वेशन आहे 4m + 3n इज इक्वल टू 16. आता यात a1 ची व्हॅल्यू काय झाली? हे 4 झाली a1 ची व्हॅल्यू, -2 झाली b1 ची व्हॅल्यू आणि -4 झाली c1 ची व्हॅल्यू. इथं 4 झाली a2 ची व्हॅल्यू, 3 झाली b2 ची व्हॅल्यू आणि 16 झाली c2 ची व्हॅल्यू. मग देअरफॉर आपण बघा d ची पहिल्यांदा व्हॅल्यू काढूया. डिटर्मिनंट d इज इक्वल टू a1 b1 a2 b2. बघा a1 काय आहे? 4, b1 काय आहे? -2, a2 आहे 4 आणि b2 आहे 3. काय झालं बघा? 4 × 3 -2 × 4 हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. मग काय झालं? 4 × 12 -4 2 8. 8 काय झालं? -8 येणार. देअरफॉर d इज इक्वल टू 12 -8 इज इक्वल टू d इज इक्वल टू 20. तसंच dx ची व्हॅल्यू काढायची. dx ची व्हॅल्यू काय असते? c1 b1 c2 b2. मग बघा c1 काय आहे? -4, b1 आहे -2, c2 आहे 16 आणि b2 आहे 3. मग बघा -4 × 3
मायनस 2 इंटू 16. मग काय झाले 4 त्रिकोण 12 मायनस 12 मायनस 16 दुनी 32 मायनस 32. मग डी एक्सची व्हॅल्यू काय झाली? डी एक्सची व्हॅल्यू झाली मायनस 12 मायनस मायनस झाले प्लस 32. मग काय झालं बघा प्लस 32 मायनस 12 प्लस 32 मायनस 12 म्हणजे झाले 20. आता आपण काढायची डी वायची व्हॅल्यू. डी वायची व्हॅल्यू काय होणार तर A1 C1 A2 C2. बघा व्हॅल्यू टाकून बघूया आपण. A1 किती आहे 4, C1 आहे -4, A2 आहे 4 आणि C2 आहे 16. तर काय झालं बघा 4 इंटू 16 मायनस 4 इंटू 4 काय झाले 16 चौक 64 झाले मायनस 4 चौक 16 फक्त ते होणार -16. मग काय झाले डी वायची व्हॅल्यू काय झाली 64 मायनस मायनस झाले प्लस 16 म्हणजे झाले 80 बरोबर. मग डीची व्हॅल्यू निघाली 20, डी एक्सची व्हॅल्यू निघाली 20 आणि डी वायची व्हॅल्यू निघाली 80. देअरफॉर x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. dx ची व्हॅल्यू किती आहे 20 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 20 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1, dy ची व्हॅल्यू आहे 80, d ची व्हॅल्यू आहे 20 बेच चौक 8. देअरफॉर सोल्युशन काय झालं सोल्युशन xy इज इक्वल टू 1 and 4 हे झालं आपलं सोल्युशन. तर हे लिहून घ्या कसं केलं ते बघा. दुसरा पेज इथं आहे. व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा 3x मायनस 2y इज इक्वल टू 5/2. आता आपण काय करूया आपल्यासाठी थोडंसं सॉल्व व्हायला नीट जावं यासाठी आपण काय करूया हा फ्रॅक्शन आहे तो घालूया. फ्रॅक्शन कसा घालवायचा तर या सगळ्या फ्रॅक्शनला इथं जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 ला 2 निघून जाईल बरोबर की नाही. म्हणून सगळ्या इक्वेशनला आपण काय करायचं 2 न मल्टिप्लाय करायचं. सगळ्या इक्वेशनला 2 मल्टिप्लायनं काय केल्यावर काय होणार की 3 दुनी 6x मायनस 2 दुनी 4y इज इक्वल टू 2 न घालवल्यावर इथं 2 ला 2 निघून जाईल इथं राहिलं फक्त 5. हे इक्वेशन आपल्याला महत्त्वाचं आहे. पुढं बघा दुसरं इक्वेशन काय आहे 1/3x प्लस 3y इज इक्वल टू -4/3. आता या सगळ्या जर इक्वेशनमधला जर फ्रॅक्शन घालवायचं असेल तर इथं पण 3 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, इथं पण 3 म्हणजे प्रत्येक टर्मला आपण 3 न मल्टिप्लाय करूया बरोबर नाही. इथं पण आपण 3 न मल्टिप्लाय केलं होतं प्रत्येक टर्मला. तसं 3 न मल्टिप्लाय केल्यावर 3 ला 3 कॅन्सल होणार इथं राहणार फक्त x प्लस 3 त्रिक 9y बरोबर 3 ला 3 गेले -4. मग आता इथं बघा -4 म्हणजे हे झालं A1 झालं, हे झालं B1 झालं, हे झालं C1 झालं. इथं झालं A1 हे झालं B1 A2 B2 आणि C2च्या ह्या व्हॅल्यू झाल्या. मग देअरफॉर पुन्हा आता D ची व्हॅल्यू काढायची आपण. D इज इक्वल टू काय A1 B1 A2 B2 ही व्हॅल्यू आहे. मग देअरफॉर A1 ची व्हॅल्यू काय बघा 6, B1 ची व्हॅल्यू आहे -4, A2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि B2 ची व्हॅल्यू आहे 9. मग काय झाले 6 गुणिले 9 करायचं 6 गुणिले 9 -4 इंटू 1. मग काय झालं 9 सांग 54 -4 के 4 -4. मग D ची व्हॅल्यू काय झाली 54 प्लस 4 काय झाली 58. आता dx ची व्हॅल्यू काय C1 B1 C2 B2. C1 काय आहे तर 5 आहे. इथं बघा आपण ह्यातलं फक्त बघायचं आहे. मग C1 किती आहे 5, C2 किती आहे -4 आणि B1 किती आहे -4, B2 किती आहे 9. बघा 5 गुणिले 9 -4 इंटू -4 इज इक्वल टू 5 9 45 -4 चौक 16 दोन्ही मायनस आहे म्हटलं प्लस होणार म्हणजे -16च्या ऐवजी इथं फक्त 16च राहणार. मग काय बघा dx इज इक्वल टू
45 मायनस 16, 45 मायनस 16 काय झाले तर 29 येथील आपलं उत्तर. मग 29 उत्तर आलं. तसं आता आपण डीवायचा आन्सर काढूया. डीवाय काय आहे A1 C1 A2 C2. मग बघा A1 ची व्हॅल्यू काय आहे 6, C1 ची व्हॅल्यू आहे 5, A2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि C2 ची व्हॅल्यू आहे -4. मग काय झालं 6 गुणिले -4 मायनस 5 गुणिले 1. मग काय झालं 6 चौक 24 मायनस 24 मायनस 5 -24 मायनस 5 म्हणजे दोन्ही मायनस आहे म्हणजे बेरीज होणार त्यांची. 24 आणि 5 29, फक्त -29 असं डीवायचा आन्सर येईल. मग इथं dxचं डीवायचं आणि हे डीचा आन्सर आलेला आहे. आता आपण याच्यावरनं एक्स वायची व्हॅल्यू काढायची. काय आलेलं आहे 58 29 वजा 29 होय नाही. Therefore x is equal to dx upon d आणि y is equal to dy upon d. मग आपण x ची किंमत किती आहे dx ची किंमत किती आहे 2958 ठीक आहे 2958 आणि dy ची किंमत किती आहे -29 अपॉन इथं d ची किंमत आहे 58. 29 एके 29 29 दुनी 58 1/2 किंमत आली आणि ते 29 एके 29 29 दुनी 58 -1/2 किंमत आली. देअरफॉर सोल्युशन इज आपण काय म्हणणार xy इज 1/2 अँड -1/2. हे आपलं झालं सोल्युशन तयार. तर हे प्रॅक्टिस केलं की आपल्याला पण फार फास्ट करता येईल. तर हा तिसरा प्रश्न लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. पहिलं पेज, हे दुसरं पेज आणि आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा नाही चौथ्या प्रश्नाकडे. तर चौथा प्रश्न काय बघा 7x + 3y = 15 आणि दुसरं इक्वेशन काय 12y - 5x = 39. आता आपल्याला लक्ष द्यायचं पहिल्यांदा x ची टर्म आली पाहिजे मग y ची टर्म आली पाहिजे. मग हे आता आपण काय करायचं नीट ॲडजस्ट करायचं. कसं ॲडजस्ट करायचं -5x + 12y = 39 असं ॲडजस्ट करायचं. साधं सोपं आहे. जर तुम्हाला इथं मायनस नको असेल इथं प्लस पाहिजे असेल तर काय सगळ्यांची चिन्ह बदलायला लागतील. प्रत्येक टर्ममधले चिन्ह बदलायला लागतील एवढंच फरक आहे. पण असं ठेवलं तरी उत्तर तेच येणार आहे. तर बघा कसं करायचं. हे A1 A2च्या व्हॅल्यू काढूया. हे A1 B1 आणि C1 झालं आणि इथं झालं A2 B2 आणि C2. मग आता आपण कसं करायचं डिटर्मिनंट पहिल्यांदा डिटर्मिनंट काढला. डिटर्मिनंट पहिल्यांदा A1 B1 A2 B2 दरवेळी तेच करतोय पण ते सुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा करतोय. आणि पेपरला सुद्धा आपल्याला ते A1 B1 A2 B2 हे लिहावंच लागतं. A1 ची व्हॅल्यू किती आहे 7, B1 ची व्हॅल्यू आहे 3, A2 ची व्हॅल्यू आहे -5, B2 ची व्हॅल्यू आहे 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 7 गुणिले 12 -3 गुणिले -5. बघा काय झालं 12 7 14 चला 1 7 1 7 आणि 8 12 7 84 बरोबर. आणि मायनस इंटू 3 5 15 फक्त -15 होणार. मग काय झालं डिटर्मिनंट काय आला आपला तर 84 मायनस काय होणार +15 84 + 15 काय झालं 99. मग dx ची व्हॅल्यू काय असती C1 B1 C2 B2. C1 आहे 15, B1 आहे 3, C2 आहे 39 आणि B2 आहे 12. बघा 15 × 12 -3 × 39 = 15 दुने 30 हातचा 3 15 × 15 15 × 3 18 मायनस 39 × 3 9 त्रिक 27 हातच्या 2 3 त्रिक 9 9 2 11 117 वजा झाले. मग dx ची व्हॅल्यू काय झाली तर 3 आले हातचा 1
12 तर गेले 6 राहिले 63, माहीत आले 63, बरोबर आहे का? तर हो बरोबर आहे, 63 राहिले. आता dy ची व्हॅल्यू काढायची. हे dx ची d ची व्हॅल्यू झाली, dx ची व्हॅल्यू झाली. आता dy ची व्हॅल्यू काय आहे? तर a1 c1 a2 c2. तर बघा a1 काय आहे? 7 आहे, c1 आहे 15 आणि इथे आहे -5 आणि 39 इज इक्वल टू काय येणार? 7 × 39 मायनस 15 × -5. आता 39 गुणिले 7, 39 गुणिले 7 काय येणार? 7 9 63, हातच्या आलं 6, 7 त्रिक 21, 21 आणि 6 27 मायनस 15 5 75 -75 येणार इथं. मग आता बघा dy इज इक्वल टू 273 मायनस मायनस प्लस 75 झाले, म्हणजे 5 आणि 3 8, 7 आणि 7 14, हातचा आला 1 2 1 3, 348 उत्तर आलं आपल्या. मग आपण एक्स वायच्या किमती कशा काढायच्या? देअरफॉर x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. मग बघा dx ची व्हॅल्यू काय? dx अपॉन d म्हणजे 63 भागिले 99, 63 भागिले 99 आणि dy ची काय आहे? 348, 348 भागिले 99 तसंच राहणार आहे. मग बघा 3 भाग जातोय, तर 3 2 6, 3 1 3 आणि 3 3 9, 3 3 9. अजून एकदा 3 भाग जातोय, 3 7 21 आणि 3 1 3, 3 1 3. तर 3 भागला तर 3 1 3, 3 1 3 उरला 1, 3 संग 18, 3 3 9, 3 3 9. आता 3 भाग जाणार नाही, 3 1 3 उरला 1, 3 18, बरोबर आहे. आता काही 3 भाग जाणार नाही, मग हे अशी आपली किंमत आली. 7 भाग जातोय का? नाही, 33 ला जाणार नाही जात, कशाने? मग इथंच राहणार आहे. मग देअरफॉर सोल्युशन इज, सोल्युशन काय आलं? एक्स वाय इज इक्वल टू 7/11 आणि 116/33 हे सोल्युशन आहे. पुन्हा एकदा जरा चेक करून बघूया, अगदी चुकायला नको आपलं सोल्युशन. हे आपण जरा क्रॉस चेक करून बघूया. कुठं गेलं? 7x + 3y इज इक्वल 15, आहे की नाही? मग बघूया आपण ते येते का? 7x + 3y, yच्या ऐवजी काय टाकायचं? 116/33 इज इक्वल टू 15 येते का? बघूया आपण. 7 7 49/11 प्लस 3 1 3, 1 1 मागेला 116/11 इज इक्वल टू 15 येते का? बघूया. तर 49 अधिक 116, 9 6 15, हातचा आला 1, 4 2 6, 1/11 बरोबर 15 येते का? बघूया. 11 1 11 उरले 5, बरोबर आहे. याचा अर्थ आपलं उत्तर काय झाले? बरोबर आहे. दुसरं एक चेक करून बघूया आपण, दुसरं इक्वेशन पण चेक करून बघूया. कारण बऱ्याच वेळा असं होतं की एका इक्वेशनच्या व्हॅल्यूज बरोबर येतात, पण दुसऱ्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज आपल्या बरोबर येणार नाहीत, असं पण होतं. मग त्यासाठी आपण दोन्ही इक्वेशनच्या व्हॅल्यूज चेक करून बघायचं. दुसऱ्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज चेक करून बघूया बरं. -5x + 12y, -5x + 12y इज इक्वल टू काय होतं? इज इक्वल टू 39. तर येते का? बघूया. 5 7 35,
अपॉन 11 मायनस 35 अपॉन 11 आणि 3 चौक 12 एक एक न घालवला 4 न गुणलं तर 4 संग 24 हा 4 2 4 1 4 4 2 6 4 1 4 अपॉन 11 इज इक्वल टू 39 यायला पाहिजे. मग हे 464 मायनस 35 अपॉन 11 बरोबर 39 येते का बघूया. वजा केल्यावर किती येतंय 5 9 4 हात चाला 1 3 1 4 उरले 2 गुणिले 4 अपॉन 11 11 1 11 11 त्रिक 33 उरले 9 11 9 99 करेक्ट आलं 39 आलं. याचा अर्थ दोन्हीकडे आपलं सोल्युशन अप्लाय झालेलं आहे. याचा अर्थ आपलं सोल्युशन काय आहे करेक्ट आहे. हे चेक करायला लागतं अधूनमधून चेक करायला लागतं. जर तुम्हाला जर डाऊट आला असेल की स्वतः केलेलं बरोबर आहे का नाही तर तुम्ही चेक करा. मी फार गणित आधी प्रिपेअर करून ठेवत वगैरे नाही का तर त्यातला सस्पेन्स निघून जातो असं माझं पर्सनल मत आहे. की जर तुम्ही शिक्षक आधी काय करतात सगळीच्या सगळी गणितं सोडवून जातात पण सगळीच्या सगळी गणितं जर तुम्ही आधीच प्रिपेअर करून गेला तर त्यातला थोडा सस्पेन्स निघून जातो. मग ठीक आहे की एखादं अगदीच येत नसेल तर गोष्ट वेगळी आहे पण चेक करून बघायला काय अडचण आहे. बघा पहिलं हे असं आहे आणि दुसरं पेज असं आहे. घ्या लिहून घ्या आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा इथं क्रॅमर्स मेथडनं आता हे सॉल्व करायचं आहे. काय दिलं बघा आपल्याला तर आधी नीट लिहून घेतलं पाहिजे. एक्स प्लस वाय मायनस 8 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स प्लस 2y मायनस 14 अपॉन 3. असं करूया आधी आपण हे दोन लिहून घेऊया. हे दोन लिहून घेतल्यावर काय होतं बघूया. या 3 ने इकडे मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय झालं 3 इंटू एक्स प्लस वाय मायनस 8 इज इक्वल टू 2 इंटू एक्स प्लस 2y मायनस 14. मग 3x प्लस 3y मायनस 8 3 24 इज इक्वल टू 2x प्लस 4y मायनस 14 2 28 असं येईल. आता नीट वजा करून घेऊया. 2x इकडे वजा नेऊया म्हणजे 3x मायनस 2x प्लस 3y मायनस इकडचं 4y मायनस इकडचं 24 इज इक्वल टू मायनस पाहिजे प्लस मायनस वाय प्लस केलं तर असं होतं वाय. याला इक्वेशन आपण 1 म्हणून एक अंडरलाईन केलं चालतं म्हणजे आपल्या लक्षात येईल. दुसरं आपण हे दोन घेऊया इक्वेशन. काय घ्यायचं एक्स प्लस मायनस 14 अपॉन 3 इज इक्वल टू 3x y 4 प्लस 3x y 4x प्लस 4 दुनी 8y मायनस 14 चौक 56 बरोबर 3 त्रिक 9x मायनस 3y सगळे एका साईडला घेऊया. आणि त्यावर 4x मायनस 9x प्लस 8y मायनस मायनस प्लस झालं मायनस इकडे गेल्यावर प्लस झालं प्लस 3y इज इक्वल टू 56. 56 इकडे मायनसला पलीकडे गेलं की प्लसला झालं. मग काय झालं 4x वजा 9x वजा 5x आणि 8 आणि 3 11 11y इज इक्वल टू 56. हे दुसरं इक्वेशन तयार झालं. आता या दोन इक्वेशन मधले ए बी सी फक्त आपल्याला शोधायचे. हे झालं इथं झाला A1 हा झाला B1 हा झाला C1 आणि इथं झाला हा A2 हा झाला B2 आणि हा झाला C2. एवढं साधं सोपं आहे. आता काय करायचं डिटर्मिनंट आधी तयार करून घेऊया.
डिटर्मिनंट बघा इज इक्वल टू काय असणार, A1 आहे 1 आणि B1 आहे -1, 1 - 1 आणि आहे -5 11, 11 गुणिले 1 मायनस 2 मायनस 5 एके 5 हे प्लस होणार, 11 5 -6. आपलं काय झालं, D इज इक्वल टू -6. तर D इज इक्वल टू -4 आणि 56 इकडं C2 -4 -4 -1 -4 -1 आणि इकडे घ्यायचंय 56 11 इज इक्वल टू बघा -4 इंटू 11 मायनस 1 इंटू 56 बघा -4 इंटू झाले -56 के 56 -56 म्हणजेच dx इज इक्वल टू -44 मायनस प्लस 56 इज इक्वल टू 56 मधून 44 गेले 12, dx ची किंमत किती आली 12 आली. आता dy ची किंमत बघायची. dy ची किंमत काय आहे, a1 c1 a2 c2. a1 a2 ची किंमत किती होती 1 -1 आणि c1 c2 ची होती -4 बघा. तर 1 गुणिले 56 मायनस 5 56 एके 56 मायनस 4 पंचे 20 हे पॉझिटिव्ह राहणार, त्यामुळे 56 - 20 बरोबर काय झालं, dy बरोबर काय झालं 36. त्यामुळे dy ची किंमत आली 36. आता याच्यावर पुन्हा x आणि y च्या किमती काढायच्या. तर x आणि y ची किंमत कशी काढायची, x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y ची किंमत आहे dy अपॉन d. ठीक आहे. तर 12 अपॉन -6 मग 12 अपॉन -6 आणि इकडे 36 काय ना 6 के 6 6 2 12 -2 आणि इथं 6 के 6 6 आहे 36 -6. मग देअरफॉर सोल्युशन इज काय होणार, xy इज इक्वल टू -2 -6 झालं. आपलं हे तयार झालंय सोल्युशन. थोडस स्पीड घेतोय कारण पुन्हा सांगतोय, व्हिडिओ मी हळू शिकवलं तर व्हिडिओ फार लांब होईल, कारण ही गणित याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट मध्ये घेतलेली आहेत बरोबर. आता प्रॉब्लेम सेट मध्ये मी थोडस स्पीड पकडतोय, फक्त प्रॉब्लेम सेट साठी, नाहीतर दर प्रॅक्टिस सेट आपण जेव्हा घेऊ थोडस याच्यापेक्षा स्लो स्पीड मध्येच होईल आपल्याला. तर बघा हे कुठे गेलं, हा हे पहिलं पेज आहे. जास्त मेहनत घ्यायला लागली आपल्या सगळ्यांना, का तर इथं अशा प्रकारे दिलेलं होतं म्हणून डिनॉमिनेटर वगैरे दिलेले होते. दुसरं पेज झालं हे आणि हे तिसरं पेज झालं. याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पेजकडे. पुढच्या पेज मध्ये आपल्याला नवीन टाईपचा क्वेश्चन आहे. आता नवीन टाईपचा क्वेश्चन आपण लगेच सॉल्व्ह करून टाकू. बघा 2/x प्लस 2/3y इज इक्वल टू 1/6. बघा आता इथं काय आलेलं आहे की 1/6 इथं आलेलं आहे, 1/x इकडे आलेलं आहे बरोबर का. इथं 1/x आलेलं आहे आणि इथं पण 1/x आलेलं आहे, मग त्यामुळे x लागेल म्हणू शकतो. पण इथं आलेलं आहे
1 याचा अर्थ आपल्याला फक्त 1 ऑन y पाहिजे, हे 3 आपल्याला नको येतं. मग 3 नको कसं करायचं, तर आपण ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय झालं, इथं सगळीकडे 3 ने मल्टिप्लाय करूया म्हणल्यावर काय झालं, 3 दुनी 6/x प्लस 3 ला 3 इकडे कॅन्सल. मी जरा नीट लिहूनच दाखवतो तुम्हाला. या सगळ्या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 × 2/x प्लस 3 × 2/5 इज इक्वल टू 3 × 1/6 म्हणल्यावर याचं काय होणार बघा, 3 दुनी 6 6/x प्लस इथं 3 × 3 3 × 3 2/y इज इक्वल टू 3 × 3 3 दुनी 6 1/2 असं राहील. बरोबर. तर हे 1/2 खरं तर ते पण कट केलं तरी चालतंय, पण पुन्हा एकदा जर 2 ने मल्टिप्लाय केलं, या सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 दुनी 12x प्लस 2 दुनी 4/4/y इज इक्वल टू 1 असं आपल्याला इक्वेशन मिळेल. हां, हे इक्वेशन आपल्याला बेटर आहे कारण इथं आपल्याला कुठंच फ्रॅक्शन शिल्लक नाही राहिलेला. मग ह्या इक्वेशनमध्ये आणि हे दुसरं इक्वेशन आपलं आहे, हे इक्वेशन आहे 1 आणि हे इक्वेशन आहे 3/x प्लस 2/y इज इक्वल टू 0. ह्याला इक्वेशन म्हणूया आपण. या दोन इक्वेशनमध्ये कॉमन व्हॅल्यू झालेत बघा, 1/x आणि 1/y दोन्हीकडे आले. मग आपण असं म्हणूया, लेट m इज इक्वल टू अँड n इज इक्वल टू 1/y. देअरफॉर नवीन इक्वेशन कसं तयार झालं, 12m 1/x च्या ऐवजी m लिहिलं, इथं झालं 12m प्लस 4n इज इक्वल टू 1. त्याला इक्वेशन म्हणायचं 3 आणि इथं 3m 0 याला म्हणायचं इक्वेशन 4. इक्वेशन 3 आणि 4 दरवेळेस जसं सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय कशाने गुणायचं, तर 3 च्या ऐवजी 4 न जर गुणलं तर 3 चौक 12 होईल, किंवा 2 ला जर 2 न गुणलं तरी 2 दुनी 4 होईल. कशाने पण गुणा चालते बाय 4. इक्वेशन 3 चौक 12 4 न गुणल्यावर 4 दुनी 8 n इज 0. इक्वेशन 5 म्हणूया याला. मग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 मध्ये इक्वेशन 3 फ्रॉम उलट गेलं इक्वेशन 5 तरी पण चालते, काय अडचण येत नाही. मग 3 सबट्रॅक्ट करायचं 5 मधून, 12m प्लस 8 0 मायनस 12m प्लस 4n इज इक्वल टू 1. m मधून 12 गेले 0, 8n मधून 4n गेले, 4n शिल्लक राहिले, 0 मधून 1 गेला, n इज इक्वल टू मायनस 1/4. ही n ची व्हॅल्यू आली. मग आपण काय करायचं, पुटिंग इक्वेशन मध्ये टाकली तरी चालते, अगदी 1 2 मध्ये टाकली तरी पण चालते, पण सॉरी 1 2 मध्ये नाही, 3 4 पुढे putting this in equation 3 मध्ये पुट करून बघूया. 3 इक्वेशन काय, 12m प्लस 4n इज इक्वल टू 1. 12m प्लस 4n इज इक्वल टू 1. आपल्याला n ची व्हॅल्यू काय आली आहे, n ची व्हॅल्यू आहे मायनस 1/4 प्लस 4 इंटू n ची व्हॅल्यू आहे मायनस 1/4 इज इक्वल टू 1. मग 4 एके 4 4 एके 4. 12m आता इथं मायनस साइन आहे, मायनस प्लस मायनस 1 इज इक्वल टू 1.
12m इज इक्वल टू 1 मायनसला इकडे गेलं की प्लसला 1 + 1 झाले 2. देअरफॉर m इज इक्वल टू 2/12. देअरफॉर m इज इक्वल टू बे के बे बेसक 12 1/6 m ची व्हॅल्यू आली. पण इथं आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यूवर थांबायचं नाहीये. आपल्याला याच्यात x आणि y च्या व्हॅल्यू आपण बट m इज इक्वल टू 1/x विच इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आली आहे 6. 1/x ची व्हॅल्यू जर 1/6 आहे देअरफॉर x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 6. हे दोन्ही रेसिप्रोकल केले अँड n इज इक्वल टू 1/y विच इज इक्वल टू -1/4 -4 दोन्हीचं रेसिप्रोकल काढलं झालं आपल्याला सोल्युशन मिळालं. तर अशा प्रकारे आपण सोल्युशन काढायचंय. हे पहिलं पेज बघा. आपण काय केलं पहिल्यांदा लेट आपण असं म्हणलं की लेट हे आधी आपण नीट करून घेतलं आधी सगळं आणि मग म्हणलं लेट 1/m इज इक्वल टू 1/x अँड n इज इक्वल टू 1/y आणि मग त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. दरवेळेस सॉल्व्ह करतो तसं फक्त इथं 2 वेळा सॉल्व्ह करायला लागतं. पुढचा पेज आणि नंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. हा असा प्रश्न आहे. जनरली प्रॉब्लेम सेट मधले जे प्रश्न असतात प्रॅक्टिस सेट पेक्षा जास्त प्रॉब्लेम सेट मधले प्रश्न जास्त अवघड असतात. प्रॅक्टिस सेटचं नाव आपल्याला दिलंय की प्रॅक्टिस सेट आहे ते आपल्याला प्रॅक्टिस चांगलं व्हावं यासाठी दिलंय. परंतु प्रॉब्लेम सेट यासाठी दिलंय की तुमच्या समोर प्रॉब्लेम्स क्रिएट झाले पाहिजेत. मग बघा 7/2x + 1. आता थांबा मी इथं जरा शॉर्टकट करतो लिखाणाचा. बघा आता इथं बघा काय 2x/1 इथं डिनॉमिनेटर 2x/1 आहे इकडे पण 2x/1च आहे बरोबर. मग आपण म्हणूया लेट m इज x + 1 2x/1 मागाशी म्हणतो 2x + 1 1/2x + 1 अँड n इज इक्वल टू इथं बघा काय 1/y + 2 आहे आणि इथं पण डिनॉमिनेटरला y + 2च आहे. n इज इक्वल टू 1/y + 2. देअरफॉर इक्वेशन कशी तयार झाली हे इक्वेशन कसं तयार झालं 7m + n इज इक्वल टू 27 इक्वेशन 1 म्हणून याला आणि 13m + 7n इज इक्वल टू 33 इक्वेशन 2 म्हणायचं. बघा पुन्हा एकदा आलं एकमेकात क्रॉसला जर कोएफिशियंट आले असतील इकडे m चा कोएफिशियंट इकडे n ला आलाय आणि इकडच्या वर त्याचा n चा कोएफिशियंट दुसऱ्या ह्याच्यात m ला आलाय. अशा वेळेस काय करायचं एकदा प्लस करायचं एकदा मायनस करायचं. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 1 and 2 ॲड केल्यावर काय मिळते बघा हे दोन्ही ॲड केल्यावर 7 आणि 13 20 20m प्लस 20n दोन्ही 13 आणि हे 7 मिळून झाले 20n बरोबर 27 आणि 33 60 झाले. मग जर आपण सगळ्याला जर 20 न भाग घालवला तर m + n बरोबर राहणार 60. याला म्हणायचं इक्वेशन 3. आता सबट्रॅक्टिंग जसं आपण एकदा ऍड केले ना दोन इक्वेशन तसे सबट्रॅक्ट पण करायचे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधनं 1 वजा करूया. 13m + 7n इज इक्वल टू 33 मायनस 7m + 13n इज इक्वल टू 27. सबट्रॅक्ट करा बघा 13 मधनं 7 गेले किती उरले 6m. आता इथं 7 मधनं 13 गेले -6n इज इक्वल टू 33 मधनं 27 गेले 6. मग काय झालं जर ह्याला सगळ्याला आपण 6 ने डिवाइड केलं तर काय येणार m - n इज इक्वल टू 1. ह्याला इक्वेशन म्हणायचं 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 बघा दोन्हीकडे इकडे +n आहे इकडे -n आहे दोन्हीचं जर ॲडिशन केली तर ते कॅन्सल होईल. म्हणून ॲडिंग इक्वेशन 3 and 4 3 and 4 ॲड केल्यावर काय होतं m + n इज इक्वल 3 + m - n इज इक्वल टू 1. हे तुम्ही 3 - 4 = 9 - 3 = 12 - 3 = 16 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24 - 3 = 24
स्टेप थोड्याफार स्किप केल्या तरी चालत आहेत ज्यांना येत आहे त्यांनी. मग एम प्लस एम 2m आणि प्लस एन मायनस एन कॅन्सल इज इक्वल टू 4. मग 2m बरोबर 4 आहे तर एमची किंमत काय येणार 4 4/2. मग 4/2 काय येतं 2. एमची किंमत आली 2. हीच आपण किंमत पुट करायची कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये. आपण 3 मध्ये पुट करूया. इक्वेशन 3 putting m is equal to 2 in equation 3. इक्वेशन 3 काय m plus n is equal to 3 आहे. m च्या ऐवजी 2 पुट करायचं 3. therefore n is equal to 3 minus 2. therefore n is equal to 1. आता n ची किंमत 1 आली, m ची किंमत आली 2. 2 झाली का? हा 2 झाली. आता पण काय करायचं म्हणायचं बट m ची किंमत किती आपण घेतली 1/2x plus 1. 2x plus 1 is equal to काय किंमत आली आपली 2 किंमत बरोबर. therefore 2x plus 1 याचा जर रेसिप्रोकल घेतला तर याची किंमत किती येणार 1/2 येणार. मग आपण या सगळ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया. 2x ला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर येणार 4x. याला पण जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि प्रत्येक इक्वेशनला आपण प्रत्येक टर्मला जर 2 ने मल्टिप्लाय करायचं का करायचं का तर हे 2 घालवायचं आहे आपल्याला. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 2 प्लस 2 ला 2 गेले 1 राहिलं इज इक्वल टू 4x plus 2 is equal to 1. therefore 4x is equal to 1 minus 2. therefore 4x is equal to minus 1. therefore x is equal to काय असणार -1/4. x ची किंमत किती आली -1/4. आणि n ची किंमत किती आहे n is equal to काय आलं आपण काय घेतलंय y plus 2. n is equal to 1/y plus 2 घेतले. पण n ची किंमत आली किती आपली 1. therefore दोन्हीचा रेसिप्रोकल घेतला तर y plus 2 is equal to 1 चा रेसिप्रोकल एकच राहणार आहे. therefore y is equal to 1 minus 2. therefore y is equal to -1. y ची किंमत किती आली -1. पण therefore आपण काय लिहायचं therefore solution is तेच लिहायचं फक्त एक वाक्य तेवढं लिहायचं राहिलं. therefore solution is xy is equal to -1/4 and -1. झालं. एवढंच लिहिलं की झालं आपलं उत्तर तयार. हे पहिला पेज लिहून घ्या, नीट समजून घेऊन लिहून घ्या. आणि हे दुसरं पेज. पुढचा पेज. पुढचा प्रश्न असा आहे बघा की जिथं वेगळं काय तर आपल्याला दिलंय. आपल्याला काय दिलंय इथं x आहे बरोबर आहे, इथं x आहे ते पण बरोबर आहे, इथं y आहे इथं y आहे ते पण बरोबर आहे. पण काय केलं xy दिलं. तर याचं काय करायचं तर याच्यातला एक फार सोपा असं ऑप्शन आहे की xy दोन्हीकडे आहे ना, xy इकडे पण आहेच की. मग xy नच मल्टिप्लाय करून टाकूया. आपण म्हणायचं 148/x प्लस 231/y इज इक्वल टू 527/xy. बरोबर. मग आपण काय करायचं मल्टिप्लाइंग बाय xy ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं याला xy ने मल्टिप्लाय करूया. इथं x ला x गेले तर इथं काय राहिलं खाली आणि इथं xy ने मल्टिप्लाय केलं तर इथं y ला y गेले आणि इथं xy ने मल्टिप्लाय केलं तर xy गेले. आता काय राहिलं 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. तर नीट लिहून घेतलं आपण तर काय होतंय 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. याला इक्वेशन 1 म्हणूया.
सेम गोष्ट करायची दुसऱ्या इक्वेशनच्या बाबतीत. दुसरं इक्वेशन बघा काय होतं, तर 1x plus 148 upon y is equal to 610 upon xy. मग याला पुन्हा एकदा मल्टिप्लाइंग बाय xy ना आपण मल्टिप्लाय करून टाकूया. आता हे दुसऱ्या एका पद्धतीने पण सॉल्व्ह करता येतं, जसं आपण आधी सॉल्व्ह केलं, पण त्यापेक्षा हे जरा बरं आहे, हे फार सोपं आहे. एक्स वाय मल्टिप्लाय केल्यावर बघा, ह्याला एक्स वाय न मल्टिप्लाय करा, एक्स ला एक्स गेलं, याला एक्स वाय न मल्टिप्लाय करा, याला वाय ला वाय गेलं, आणि एक्स वाय ला मल्टिप्लाय करा, एक्स वाय ला एक्स वाय गेलं. मग काय राहिलं इथं, 231y प्लस 148 x इज इक्वल टू 610. मग जर प्लस 231y इक्वल टू 6 इक्वेशन म्हणायचं 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा जो x चा कोएफिशियंट आहे इकडे y ला आलाय, आणि इकडचा जो y चा कोएफिशियंट आहे इकडे x ला आलाय. असं असल्यावर काय करायचं, दरवेळेस तेच करायचंय आपल्याला. एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. पुढच्या पेजवर जाऊया. मग आपण म्हणूया ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ऍड करूया. बघा काय ते 231x प्लस 148 y इज इक्वल टू 527 प्लस 148x प्लस 231y इज इक्वल टू 600 and काहीतरी होतं 610. 9 4 3 7 2 1 3 379 प्लस इकडे पण 379 येणार आहे, 379 y, आणि यांची बेरीज काय ते बघा, 7 2 3 7 5 11. आता 379 गुणिले 3 केलं तर 1137 येतं. आता हा काय मला पाडापाठ नाहीये, पण 9 त्रिक 27 आणि जनरल हे भाग जातच असतं. मग करून बघूया तरी भाग जातोय का, तुम्ही करून बघा. 300 आपण करूया, 379 गुणिले 3 केले काय तर बघा, 9 त्रिक 3 27 3 7 21 आणि 2 23 3 त्रिक 9 2 11 1137 झालं. मग याचा अर्थ जर आपण 379 ने जर भाग घालवला तर इथं काय राहील x, इथं काय राहील y, इथं काय राहील 3. याला इक्वेशन म्हणायचं 3. तसंच आपण काय म्हणायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 2. मग काय 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. मधनं आपण वजा करायचं 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. सबट्रॅक्ट केलं तर 148x मध्ये 131y वजा केले तर किती होतं बघूया, 231 वजा 148 काय होतं, 8 आणि 3 11, हातचा आला 1 15 15 आणि 5 5 8 13 आहे नाही 83 आलं, 83 बघा मायनस 83 येणार 83x, आणि इथं काय येणार 83y येणार इथं, आणि यांचं काय येणार वजा केल्यावर 83 येते, इथं पण 83 येते. मग जर 83 ने सबट्रॅक्ट केलं सगळीकडे तर मायनस x प्लस y इज इक्वल टू 83 असे यायला पाहिजे. याला इक्वेशन म्हणायचं 4. मग आपण इथं पुढच्या पेजवर जाऊया. बसते का एका पेजवर, एका पेजवर बसते का जर बघतो मी. बसायला तर पाहिजे, कारण काय होईल हे सगळं एका पेजवर असलेलं जर बरं दिसेल.
शाबास बसते. बसते. हे ऍड केल्यावर असं झालं, हे आन्सर आलं 30 आलं, हे आलं चौथं इक्वेशन. मग आपण म्हणायचं इक्वेशन 3 बघा, एक्स प्लस वाय आहे आणि इथं मायनस एक्स प्लस वाय आहे. म्हणजे इकडं प्लस एक्स आहे मायनस एक्स आहे, दोन्हीची ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 3 and 4, 3 आणि 4 ची ॲडिशन करायची. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू, अरे इकडं 83 लिहिलं नाही का आपण, इकडं 83 नाही यायला पाहिजे, 83 न लागल्यावर इथं 1 यायला पाहिजे, इक्वल टू 1. दोन्हीची बेरीज केली तर काय होतं, एक्स मायनस एक्स गेलं, 2y इज इक्वल टू 4, देअरफॉर y इज इक्वल टू 2. y ची किंमत किती आली 2. आता हीच व्हॅल्यू आपण पुट करायची, देअरफॉर पुटिंग धिस इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशन पुट करूया, 3 मध्ये पुट करूया आपण. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 3, मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 मायनस 2, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1. मग देअरफॉर सोल्युशन इज एक्स वाय इज. आता इथं काय झालं, आपण याच्या आधीच गेलो होतं की लेट एम इज इक्वल टू अँड लेट एन इज इक्वल टू, तशाने पण सॉल्व्ह करता येतं हे. पण तशाने सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण काय केलं, हे डायरेक्ट सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून टाकलं, एक्स वायनच मल्टिप्लाय केलं. असं करता आलं तर करायचं. त्यांनी काय आपल्याला कुठल्या मेथडनं करा असं काही स्पेसिफिकली सांगितलं नाही, पेपरला पण काही असं येत नाही की स्पेसिफिकली मेथड. आता क्रॅमर्स मेथड जर असं सांगितलं की क्रॅमर्स मेथडनंच सॉल्व्ह करा तर मग ठीक आहे, पण इतर ठिकाणी तुम्हाला जर दुसऱ्या मेथडनं सुटत असेल तर तसं करा. एखाद्याला वाटेल की मी हे डिटर्मिनंट मेथडनं सॉल्व्ह करीन तर करा, काय अडचण नाही. म्हणजे तेच क्रॅमर्स मेथडनं सॉल्व्ह करीन किंवा ग्राफनं सॉल्व्ह करीन तर ग्राफनं सॉल्व्ह करा, काही अडचण नाही. पण हा हे ग्राफनं जर अवघड जाईल, आकडे मोठे. घ्या लिहून घ्या मग पहिलं पेज आणि हे दुसऱ्या पेजमध्ये इथं बघा, इथून ॲडिशन केली आपण, इथपर्यंत ॲडिशन आहे, इथं खाली सबट्रॅक्शन केली दोन्हीची, इक्वेशन 3 तयार केलं, इक्वेशन 4 तयार केलं, ते दोन्हीची ॲडिशन वगैरे करून एक्स वायची व्हॅल्यू आली. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि याच्या पूर्वीचे व्हिडिओ पण बघा आणि याचा पुढचा पार्ट लगेच येईल, तो पण बघा. तोपर्यंत तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही तोपर्यंत मग लाईक शेअर सबस्क्राईब कराच. आणि काय सांगायचं, आणि काय नाही, अभ्यास करा, मस्त आयुष्य एन्जॉय करा. ठीक आहे, धन्यवाद. टिल देन सी यू.